नमस्कार मंडळी. तूप बनवल्यानंतर राहिलेल्या बेरीचं करायचं काय, हा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्याचं अगदी चॉकलेटी, यम्मी, टेस्टी आणि हेल्दी असं उत्तर मी तुमच्यासाठी घेऊन आले. तर रेसिपीला सुरुवात करूया. आपल्याला लागणार आहे अर्धा कप बेरी, अर्धा कप गव्हाचं पीठ, अर्धा कप रवा, अर्धा कप नाचणीचं पीठ. नाचणीचं पीठ तुमच्याकडे नसेल तर रवा 1 कप घ्या. त्यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धा कप मिल्क पावडर, अर्धा कप आणि 1 चमचाभर साखर, पाव कप कोको पावडर, पाव कप साजूक तूप, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्ध लिंबू लागणार आहे आपल्याला आणि 1 कप मी इथे नॉर्मल टेम्परेचरचं तापून घेतलेलं दूध घेतलंय आणि त्यामध्ये मी 1 चमचाभर मलाई सुद्धा ऍड केली आहे. मलाई ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी सुद्धा चालू शकतं. चॅनलच्या नावाप्रमाणेच रेसिपी अगदी साधी सोपी आहे. मिक्सरचं मोठं भांड घ्या. त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप बेरी आणि अर्धा कप साखर हे छान मिक्सरला बारीक लावून घेऊयात. नंतर त्यामध्ये आपण अर्धा कप रवा, मी ते बारीक रवा वापरते, तुम्ही जाड वापरला तरी सुद्धा चालू शकतं. अर्धा कप रवा, अर्धा कप गव्हाचं पीठ, अर्धा कप नाचणीचं पीठ. अगोदर सांगितल्याप्रमाणे नाचणीचं पीठ नसेल तर रव्याची क्वांटिटी वाढवून घ्या. कोको पावडर ऍड करून हे सुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. तर अशी आपली चॉकलेट ही पावडर तयार आहे. मिल्क पावडर सुद्धा ऍड केली मी आणि हे मिक्सरला लावून घेतलंय. या स्टेजला ह्याच्यामध्ये 1 कप दूध घालून मी परत एकदा मिक्सरला फिरवून घेतेय. तर असं हे आपलं चॉकलेटी दिसणारं घट्ट सारण तयार आहे. ह्याच्यामध्ये मी 1 पाव कप तूप घालून हे मिक्सरला लावून घेते. तर तुम्ही बघू शकता मिश्रण घट्ट आहे. या स्टेजला मी ह्याच्यामध्ये पाव कप पाणी घालून परत एकदा मिक्सरला लावून घेतलं तरी सुद्धा मिश्रण घट्टच होतं, म्हणून मी आणखी पाव कप पाणी ऍड केलं. तर टोटल अर्धा कप पाणी घालून तुम्ही मिक्सरला लावून घ्या. या सारणामध्ये आपण रवा वापरतोय, त्यामुळे रव्याच्या केकला जशी रेस्ट द्यावा लागते तशीच ह्याला सुद्धा आपण 20 मिनिटासाठी मिक्सरच्या भांड्यामध्येच रेस्ट करून घेऊयात. या प्रोसेसमुळे रवा छान फुगतो आणि पाणी आणि दूध शोषून घेते, त्यामुळे आपलं केकचं बॅटर सुद्धा जरा घट्टच असणार आहे, तुम्ही बघू शकता. आणि नंतर ह्याच्यामध्ये मी आणखी पाव कप पाणी, जे आपलं मिक्सरचं भांडं असतं ते वॉश करून तेच पाणी मी पाव कप ऍड केले आणि आपलं जे बॅटर आहे ते योग्य कन्सिस्टन्सीमध्ये आणले. तर टोटल मला इथे 3 पाव कप पाणी म्हणजेच 3/4 कप पाणी आपल्याला लागणार आहे. एकाच डिरेक्शन मध्ये हे छान मिश्रण मिक्स करून घ्या. या स्टेजला ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर ऍड करून घ्यायची आहे. मी मोठी कढई घेतली होती एका बाजूला आणि ती सुद्धा प्रीहीट करायला ठेवली मी 5 ते 7 मिनिटासाठी मीडियम हीटवर. तर तुम्ही ओव्हन मध्ये सुद्धा हा बनवू शकता केक. तर कढईमध्ये मी मीठ वगैरे काहीच नाही टाकत, पण तुम्ही जर टाकत असाल मीठ, स्टँड ठेवत असाल तर ते सुद्धा ठेवा. पण मंद आचेवर केक बनवला ना तर कढईमध्ये सुद्धा छान बनतो, जळत वगैरे काही नाही, फक्त कढई जाड बुडाची घ्या. तर तिकडे सगळी तयारी झाली माझी. जी केक ज्याच्यामध्ये बनवायचं आहे त्या भांड्याला सुद्धा मी तूप आणि पीठ लावून ग्रीस करून घेतलाय. अगदी शेवटच्या स्टेजला मी याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून घेतलाय. तुम्ही बघू शकता मिश्रण मस्त फुगलंय लिंबू टाकल्यानंतर. तर हे लिंबू टाकल्यानंतर अगदी थोडंसंच मिक्स करा की फक्त व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. आणि हे मिश्रण मी आता भांड्यामध्ये ओतून घेतलंय. थोडंसं टॅप करून घेते जेणेकरून एअर बबल्स निघून जातील. आणि हे मिश्रण मी केकचा जो टीन आहे तो मी ठेवलेला आहे कढईमध्ये आणि अगदी झाकण व्यवस्थित लावून 25 मिनिटासाठी मंद आचेवर हा केक मी बेक करून घेतलाय. केक तयार आहे, मस्त फुगलाय. थोडासा गरम असतानाच मी हा केक डिमोल्ड करतेय, कारण मी पुढे सांगते. तर केक तुम्ही बघू शकता मस्त फुगलाय केक. आणि असं कोणीच म्हणणार नाही की ह्याच्यामध्ये बेरी वगैरे आहे. आणि त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये बटर किंवा मैदा असं कोणतंच अनहेल्दी व्हर्जन सुद्धा नाही वापरत आहोत. तर केकला डेकोरेशनसाठी मी मिल्की बार जे चॉकलेट असतं ते गरम पाण्यामध्ये 5 मिनिटासाठी ठेवते जेणेकरून ते मेल्ट होईल. आणि गरम केकवरच मी डार्क चॉकलेट जे असतं ते खिसणीने खिसून घेतले आणि जे मिल्की बार आहे ते सुद्धा मेल्ट झालेलं मी डिझाईन करून घेतले. अगदी साधीच डिझाईन केली आहे,
पण मुलांना खूप आवडला केक. तुम्ही बघू शकता केकमधला एक पीस मुलं घेऊन गेले आहेत टेस्टिंगसाठी. तर असा हा यम्मी, टेस्टी आणि हेल्दी असा केक नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झालाय. हा केक आपण बेरीपासून बनवतोय, म्हणून 24 तासाच्या आत तुम्ही हा केक संपवण्याचा ट्राय करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी थँक्यू सो मच. असंच प्रेम देत राहा मंडळी. माझ्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या रेसिपीज मी अपलोड करते. चॅनलला नक्की व्हिजिट करा. बाय.